तर मंडळी अचानक एवढी तब्येत खराब झाली आणि डॉक्टरांनी एवढं मेडिसिन वगैरे दिलं हे बघूनच मला चक्कर येऊ लागली. तर मंडळी माझं खूप सर्दी डोकं दुखत होतं, तर मी हॉस्पिटलमध्ये आलो आणि इथे या मॅडम म्हटलं की ते शूट वगैरे करू नका. तर मंडळी मी डॉक्टरांना वगैरे दाखवलं आणि त्यांनी मला इथे वाफ वगैरे घ्यायची सांगितली. एक इंजेक्शन पण दिले व काही मेडिसिन लिहून दिल्या. मग मी समोर एका मेडिकल मधून त्या खरेदी केल्या. डॉक्टरांनी अगोदरच कशा घ्यायच्या हे मला सांगितलं होतं. मग मेडिसिन वगैरे खरेदी करून मी निघालो घरी जाण्यासाठी. पुण्यामध्ये थंडी खूप वाढलेली आहे मित्रांनो, तर मी नंतर या दुकानावर आलो आणि इथून मी थोडी चाळणी वगैरे खरेदी करायची होती. तर या दुकानावर मी फायनली चाळणी वगैरे खरेदी करून निघालो घरी आणि घरी आल्यानंतर लाईट वगैरे ऑन केली आणि बॅग वगैरे इथे ठेवून दिली आणि थोडं सामान वगैरे हे आणलेलं होतं. आणि याच्यामध्ये मी काय काय आणलं तर तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये मी एक चाळणी खरेदी केली आणि एक बंदूक, दुसरी म्हणजे बंदूक खरेदी केली. तर बंदूक काय होती, तर ही बंदूक होती लायटर. नंतर थोडे राईस आणि सोया चंक्स पण मी घेऊन आलो होतो, कारण आज मला बनवायचा होता सोया राईस बनवायचा होता. तर राईस वगैरे घेऊन आलो आणि कारण सोया चंक्स यामध्ये मी गरम पाण्यामध्ये टाकणार होतो. नंतर कांदा वगैरे कापून घेतला आणि मग पाणी बॉईल झालं होतं, तर त्यामध्ये सोया चंक्स टाकून इथे गॅस परत मी पेटवला आणि नंतर याच्यामध्ये कढई वगैरे ठेवली, तेल वगैरे टाकलं. फायनली राईस वगैरे बनवून घेतला, राईस तयार झाला. मग आपली जेवणाच्या अगोदरची एक मेडिसिन होती, ती मेडिसिन पण पटापट घेऊन टाकली. मस्तपैकी कडू लागत होती पण काय करावं, घेतली. नंतर मग जेवण वगैरे करून घ्यावं म्हटलं. मग राईस वगैरे घेतला प्लेटमध्ये, मस्तपैकी जेवणाला सुरुवात केली आणि राईस एक नंबर क्वालिटी बनला होता. तर आता जेवण वगैरे फर्स्ट क्लास केलं आणि नंतर आता आपल्याला मेडिसिन परत घ्यायच्या होत्या. तर मेडिसिन वगैरे आपण घेऊन टाकतोय आता आणि मेडिसिन वगैरे घेऊन झालेले आहेत आपल्या मित्रांनो. तर मंडळी तुम्हाला व्लॉग कसा वाटला तर फॉलो, सबस्क्राईब, लाईक, शेअर करून नक्की सांगा. तर शुभरात्री मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.